पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक नकाशा दिसतोय. ब्राझील प्रमुख वाहतूक मार्ग, प्रमुख रस्ते, मुख्य रस्ते सगळं याच्यामध्ये सूचीमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्याच बाजूला आपण बघतोय की ब्राझील मधलं सागरी पर्यटन, किती सुंदर असा समुद्र आपल्याला दिसतोय. किती छान, अगदी नितळ समुद्र आहे, अगदी स्वच्छ. आणि त्याच्यामधून कसं सागरी पर्यटन केलं जातंय ते आपल्याला दिसतंय आता या चित्रामध्ये. त्याच्यानंतर खालच्या त्याच्या चित्रामध्ये रिओ दी जेनेरिओ येथील पुळण म्हणजे समुद्र किनारा संपूर्ण आपल्याला दिसतोय की तिथं पर्यटक गेलेले आहेत आणि सगळ्या आपल्या तिथला आनंद ते घेत आहेत. पुढे बघूया तर ब्राझील मधील वाहतूक. तर आकृती 9.9 मधल्या ब्राझीलच्या वाहतूक मार्गाच्या नकाशाचा आपण अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची. कोणकोणत्या, म्हणजे अर्थात हे बघा, हा नकाशा आहे ना, ह्याचा अभ्यास करायचा आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. आलं लक्षात? चला, कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहेत? कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता ही जास्त दिसते? ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता, तो कोणत्या ठिकाणांना जोडतो? आणि लोहमार्गाचा विकास हा प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचे दिसत आहे आणि याचे कारण काय असावे? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये वाहतूक मार्ग हा कमी आढळतात आणि त्याची कारण कोणती असावी? आलं लक्षात? आता अर्थात त्याच्यानंतर आपला विभाग आहे त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण. तर ब्राझीलमध्ये सर्वसामान्यपणे रस्ते वाहतूक ही आढळते आणि मग देशातली वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा हा रस्ते मार्गाचा असा आहे. मग रस्त्यांची घनता पूर्व भागामध्ये केंद्रित झालेली आपल्याला आहे दिसते. मग पश्चिमेकडील अमेझॉन नदी खोऱ्यातल्या वनच्छादित प्रदेश आणि दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गांचा विकास हा मर्यादित झालेला आहे. कुठे हा कुठं आहे? पश्चिमेकडील अमेझॉन नदी खोऱ्याच्या आसपासचा. आता या नदीच्या मुखापासून ते पेरू देशामध्ये इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते आणि जगातल्या अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला म्हणजे सुमारे 3700 किमी या मार्गाने गाठता येतो. आणि मग पॅरोना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त अशी आहे. त्याच्यानंतर ब्राझीलच्या किनारी भागात सुद्धा जलवाहतूक होते आणि त्याच्या ब्राझीलच्या लोहमार्गाचा हा जास्त विकास झालेला नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग हा मोजक्याच शहरांपुरता मर्यादित आहे आणि हवाई वाहतुकीचं योगदानही मर्यादित आहे. आलं लक्षात? भौगोलिक स्पष्टीकरण. पुढे जाऊया. आता भारत. आता भारतामध्ये आकृती 9.1 ही तुम्ही बघायचे आणि त्याच्या आलेखावरून असं लक्षात येतं की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही सतत वाढतच आहे, परंतु ही वाढ 2010 पासून जरा अधिकच झालेली आढळते. मग आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ ही सातत्यपूर्ण आहे आणि परदेशी पर्यटक हे भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, व्यवसाय इत्यादीसाठी येत असतात. आणि मग पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतातही चालना दिली जात आहे आणि भारताचा ऐतिहासिक वारसा हा लक्षात घेता देशातील अनेक भागामध्ये पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि यासाठीच अनेक पर्यटन स्थळ ही निर्माण केली जात आहेत. बरोबर? पुढे बघूया भारतातील वाहतूक. त्याच्यासाठी आपल्याला इथं एक नकाशा देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदर ही दिले गेलेली आहे. नकाशाचं व्यवस्थित वाचन करायचंय, आपण व्यवस्थित निरीक्षण करायचंय. अर्थात काही प्रश्नोत्तर आहेत त्याच्यावरती आणि मग त्याच्यानंतर भौगोलिक स्पष्टीकरण पण येईल. पण हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नमूद करणं, हे प्रश्नोत्तर जरुरीची आहे. बरोबर?
तर वाहतूक सेवांचे कोणते कोणते प्रकार या नकाशामध्ये दिसत आहेत? कोणत्या भागामध्ये रस्ते मार्गाची घनता ही जास्त आहे? कोणत्या भागामध्ये लोहमार्गाचं दाट जाळं असं आपल्याला दिसतंय? त्याच्यानंतर महत्वाची 5 बंदरं आणि 5 विमानतळांची नावं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्यानंतर भारताच्या कोणत्या भागामध्ये वाहतूक मार्गाचं जाळं हे सगळं विरळ आहे, कमी आहे आणि त्याचं कारण काय असावं? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत चूक की बरोबर ते सकारण सांगायचंय. भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य हे उज्ज्वल आहे आणि पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे आणि ह्याची नोंद अर्थात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.